भोंदूबाबा अशोक खरात याचे महिलांवरील अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओचं प्रकरण अद्याप ताजे असतानाच नाशिक शहरात आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे। एका बड्या व्यावसायिकाच्या ऑफिसमधून टॅब चोरीला गेल्यानंतर त्यातील सुमारे 200 वैयक्तिक आणि अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली। या प्रकरणी सातपूर पोलिसांनी क्राईम ब्रँचनं सापळा रचून 4 संशयितांना अटक केली आहे। सातपूर परिसरातील एका व्यावसायिकाच्या ऑफिसमधून काही दिवसांपूर्वीच एक टॅब चोरीला गेला होता। हा टॅब ज्यांच्या हाती लागला त्यांनी त्यातील डेटा तपासला असता त्यांना धक्कादायक गोष्टी आढळल्या। टॅबमध्ये एका महिलेसोबतचे मैत्रिणींचे अनेक खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ होते। या व्हिडिओचा आधार घेऊन संशयितांनी संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। 12 लाख रुपये द्या अन्यथा हे सर्व 200 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली। पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग आणि अटक। खंडणीच्या मागणीमुळे घाबरलेल्या व्यावसायिकांना पोलिसात धाव घेतली। सातपूर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या युनिट 2 न तात्काळ सूत्र हलवली। खंडणीच्या रकमेपैकी 10,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलिसांनी 4 संशयितांना रंगेहात पकडले। यावेळी पोलिसांनी संशयितांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या। सध्या या चौघांचीही पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।